स्पर्धेचा आनंद घेतात आणि सध्या व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेलेत त्यांच्या उपस्थितीमध्ये या मॅचला करतोय सुरुवात। स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळते साईल आणि नॉन स्ट्राइक एंडवर सरताज आणि पहिल्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज मयूर यावर दिली। मीनाक्षी स्पोर्ट कांगलीचं नेतृत्व करत असताना हा मयूर गोलंदाज पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी घेतोय। काऊ कॉर्नर त्यानंतर मिड विकेट स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। गेम लावते सुरुवात। पहिला चेंडू कव्हर ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये गेला होता त्यावर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये। पहिला चेंडू सुंदर गोलंदाज मयूरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। डॉट चेंडूने या इनिंगला गोलंदाज मयूर याने कांदली संघाचे नेतृत्व करत असताना सुरुवात केली आहे। क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये यष्टीरक्षक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग स्क्वेअर लेग त्यानंतर कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं। यावेळी चप्पल ओढून उडवलाय मागच्या दिशेने चेंडू हवेमध्ये दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक महत्वाचा डायमंड ऑफ पीटीसी साहिल शेखला परतावं लागतं खेळाडू कक्षामध्ये। कॅच आउट साहिल शेख। अतिशय सुंदर गाणं वाजवले गेले असं कुठलंच गाव नाहीये जिथे तात्या शेटाचं नाव नसेल। ठाणे रायगड संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांची ओळख राहिली ते तात्या शेट आमच्याशी जोडले गेले ते स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील। जाऊया मॅच कडे। पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर विकेट प्राप्त केली। रोहनजी कतोर यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावले गेले। डायमंड ऑफ पीटीसी म्हणून ज्याची ओळख आहे त्याची विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज मयूर याने। एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर कॅप्टन मैदानामध्ये येत असताना सलमान। चांगली सुरुवात झाली मीनाक्षी स्पोर्ट कांदली या संघाची। पहिल्या 2 चेंडूवर एक विकेट मात्र कुठली धाव खर्च केली नाही गोलंदाज मयूर याने। राईट अँड ओव्हर विकेटने कॅप्टनसाठी हा चेंडू थोडासा शॉर्ट होता टॅप केलाय कव्हरच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी एक सिंगल धाव येते। एका सिंगल सोबत कॅप्टनने आपलं आणि स्वराज्य 11 डोले संघाचं खातं ओपन केले। या खात्यामध्ये 6 ओव्हरमध्ये किती धावा येतील याकडे सर्वांचं लक्ष। ही हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते। मीनाक्षी स्पोर्ट कांदली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आयोजकांचा संघ निवृत्ती मगर सर फॅन टीम स्वराज्य 11 डोले। राईट अँड ओव्हर विकेटने शिरताज शेख स्ट्राइक एंडवर। यावेळी लेस ताकदीचा वापर एलिव्हेशन कमी केले काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि विकेट क्रमांक 2 गमावत असताना स्वराज्य 11 डोले संघ। कॅच आउट शिरताज शेख। ट्रेंड आलाय जिओ खरा त्याच्याच नावाचा बघा हो ट्रेंड आलाय जिओ खरा। तुम्ही करायचं जे काही करा माझ्या दादाचा आहे घरारा। थँक्यू डीशे। नक्कीच तुमच्या माहितीसाठी मी एक गोष्ट नक्कीच सांगेन व्यासपीठावर सुजित शेठ तात्या पाटील उपस्थित आहेत। भिवंडीतील अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची ओळख होती आणि त्यानंतर आमचे परेश महाजन सर ऑफिशियल पंच म्हणून आहेत ते देखील त्यांची देखील मैत्री आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळाली। अशी त्यांची ओळख राहिली आणि आता सध्या किंग ऑफ ठाणे सुजित पाटील म्हणजे ताता शेट या स्पर्धेचा आनंद घेताना त्यांच्या सोबतच महेशभाई पाटील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि इतर सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेताना या स्पर्धेचे आयोजक एवन सोडी डोलगावचे नेतृत्व करणारे आमचे 2 लाडके मान्यवर निवृत्ती मगर सर आणि त्यांच्या सोबत रुपेश जाधव साहेब यांच्या माध्यमातून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय। स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम मॅच खूपच चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये। पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये गोलंदाज मयूर याने 1 धाव खर्च केले। पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट महत्वाचे हिरे त्याने डगआउटला पाठवलेत। सागर जाधव यांच्या माध्यमातून या गोलंदाजीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक जमा केलंय। राईट अँड ओव्हर विकेटने पुढचा चेंडू। यावेळी लेस विकेटचा प्रयत्न संपर्क प्रॉपर करता आला नाहीये। अजून एक चांगला चेंडू। आतापर्यंत 5 चेंडू टाकले गेलेत फक्त एक सिंगल धाव खर्च केले आणि 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केलेत। या मयूरच्या विरोधात हल्ला चढवला जाईल का? स्ट्रायकर एंडवर केतन मगरच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल का? कारण का पहिलं पॉवर प्लेचे षटक 5 चेंडू मयूरच्या नावावर राहिलेत त्याला प्रत्युत्तर देईल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। स्ट्राइक एंडवर केतन मगर थोडासा बॅकफुटला आलाय ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केलीये सहमती दिली नाहीये। दरम्यान चेंडू शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन मध्ये येत असताना थोडीशी मिसफील पाहायला मिळाली
त्या मिसफिल्डचा फायदा घेऊन एक सिंगल धाव कंप्लीट होते. ओव्हर क्रमांक पहिली या ठिकाणी समाप्त झाले आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वराज्य 11 डोले संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद 2 वर. थँक्यू सो मच दीपक सर. निश्चितच मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ठाणे जिल्ह्याचे किंगमेकर, सन्माननीय तुम्हा सर्वांचे लाडके तात्या मंचावरती उपस्थित आहेत. मी विनंती करेल साहेबांना, आम्हा सर्व तरुणांना आपल्या वाणीनं खऱ्या अर्थानं 2 शब्दाचं मार्गदर्शन मिळावं अशी नम्र विनंती करूया. तसेच मंचावरती सन्माननीय महेशभाई पाटील साहेब उपस्थित आहेत. कल्याण डोंबिवलीचे युवा डॅशिंग नेतृत्व, अर्थातच महेशभाई पाटील आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. हो ना, क्रिकेटचं काय महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत करतो. स्वराज्य 11 आयोजित आजच्या या अतिशय सुंदर अशा सामन्यांचा खरंच खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी रुपेशजी जाधव आणि निवृत्ती सर यांचं मनापासून आभार मानतो. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटला खूप अतिशय चांगलं दिवस आलेले आहेत. आपल्यातूनच बरेच क्रिकेटर हे दुबई वगैरे अशा इंटरनॅशनल लेवलला जाऊन पोचलेले आहेत. तुम्ही हे जे आयोजन करता याच्यातून चांगले चांगले खेळाडू निर्माण होतात, म्हणून तुमचं खरंच मनापासून आभार मानतो आणि सर्व क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. जेव्हा मॅचकडे दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, स्वीप केलं त्या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक नव्हता. शॉर्ट थर्डमॅन मधून क्षेत्ररक्षक जाईल. 2 मिनिट सर आपणास थांबवतोय. निश्चितच मंचावरती आपण पाहत असाल यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटीज आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचे ठाणे जिल्ह्याचे भाग्यविधाते सन्माननीय सुजितजी पाटील साहेब, अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके तात्या मंचावरती उपस्थित आहेत. सन्माननीय तात्यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी या स्पर्धेचे जनक, या डोळेगावची येवन जोडी अर्थातच निवृत्त सन्माननीय महेशभाई पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला. सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवर एक सिंगल धाव आली. दुसरा चेंडू यावेळी सारख्या बॅकफ्लिकचा वापर करून कट करण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट थर्डमॅन मध्ये गेला होता, त्यावर एक सिंगल धाव येते आणि एका सिंगल धावीच्या मतीने स्कोरबोर्ड पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या अंकावर. सुरुवात थोडीशी कठीण झाली स्वराज्य 11 डोले संघाला. मात्र 6 ओव्हरची मॅच असताना तुम्हाला पार्टनरशिप करून खेळावं लागेल. 2 विकेट गमावल्यात. सलामीवीरला डगआउटला पाठवलं. साहिल शेख आणि शिरताज हे अतिशय उत्कृष्ट बॅटर म्हणून ज्याची गणती आपण पीटीसी मध्ये करत असतो, त्यांची विकेट तर प्राप्त केली. यापुढे एक चांगला स्कोर उभा करायचा असेल तर सलमान आणि केतनला मात्र पार्टनरशिप करणं गरजेचं आहे. राईट हँड उर्थ विकेटने पुढचा चेंडू यावेळी मनगटाचा वापर करून वळवलाय. इनफिल्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण झालंय. प्रत्येक चेंडूवर आपल्याला संघर्ष, प्रत्येक धाव रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असतील, कारण का मॅच खूप महत्वपूर्ण आहे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळते.
या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस कित्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये आले गेले. प्रत्येकाने काही ना काही या स्पर्धेला दिलं गेलं, प्रत्येकाचा क्लास दाखवला. मात्र अंतिम आजच्या दिवसातील मॅच खेळत असताना मीनाक्षी स्पोर्ट काढली आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज्य 11 डोले संघ. विशाल गोलंदाज सज्ज. या वेळेस अजून एक चांगला चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. नक्कीच 2 ओव्हर संपल्यानंतर मैदानामध्ये थोडस खेळ थांबवायचं. दरम्यान आउटफील्ड मागच्या दिशेने फास्ट असताना चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. चौकाराच्या मतीने धावसंख्येत भर, धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचली ती 9 या अंकावर. दुसरं षटक संपल्यानंतर मॅच थांबवायचे. सर्व मान्यवर आपल्यातून रजा घेतील. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या ढोल्याच्या नगरीमध्ये आलं. या ओव्हरचा शेवटचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेटने डॉट चेंडू. ओव्हर क्रमांक दुसरी झाली आहे समाप्त. धन्यवाद. बॅट आणि या खेळाचा आनंद घेत असताना नक्कीच हे मान्यवर जशी मी चर्चा केली की तात्या शेट यांची ओळख भिवंडीतील एक्सप्रेस गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून होती. ते क्रिकेटवर प्रेम दाखवत असताना या डोलेच्या क्रीडा नगरीमध्ये सुजित पाटील म्हणजेच तात्या शेट या खेळाचा आनंद घेत असताना मला पाहायला मिळतील. यावेळेला सुंदर फटका तात्या शेटच्या माध्यमातून. जरी सराव नसला तरी मात्र क्लास दाखवताना तात्या शेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा या डोल्याच्या नगरीमध्ये मी या स्पर्धेचे एवन जोडी निवृत्ती मगर सर आणि रुपेश दादांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. 2 अंपर त्या ठिकाणी आहेत, त्यांना विनंती असेल थोडंसं बाजूला व्हायचंय. आमच्या ऑफिशियल पंचाने विनंती असेल आपण थोडंसं बाजूला व्हायचंय. कॅमेरामॅनला थोडासा त्रास होतोय. दिनेश नाईक सर. एकापेक्षा एक फटके केलेत असताना सुजित उर्फ टाटा शेट आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर ऑफ स्टेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ज्यांची मी चर्चा केली की क्रिकेटवर नेहमीच त्यांचं प्रेम राहिलंय. त्यांच्या हृदयामध्ये मनामध्ये नक्कीच क्रिकेटचं प्रेम कायमचं राहिलंय आणि आता देखील ते प्रेम या डोलेच्या नगरीमध्ये दाखवताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी गतीचा वापर डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्यांच्यासोबत कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक महेशभाई पाटील देखील त्या ठिकाणी आहेत आणि इतर सर्व मित्रपरिवारांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळी चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी तात्या शेट यांच्या माध्यमातून आलेला हा षटकार आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. खेळाचा आनंद घेत असताना सुजित पाटील म्हणजे तात्या शेट आणि त्यानंतर मात्र आता खेळपट्टीवर महेशभाई पाटील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक या खेळाचा आनंद घेताना. असं म्हटलं जातं ना, क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला असतं. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये राज्य करणारा हा खेळ आणि त्या खेळाचा आनंद घेताना हे 2 आजच्या दिवसातील प्रमुख पाहुणे सुजित पाटील म्हणजेच तात्या शेट आणि महेशभाई पाटील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक या खेळाचा आनंद घेत असताना या डोल्याच्या क्रीडा नगरीवर या डोले चषकामध्ये पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. त्याच खेळपट्टीवर आता मात्र
सुजित पाटील म्हणजे तात्या शेटने चेंडू हातामध्ये घेतलाय. मी ज्या पद्धतीने चर्चा केली की चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होते भिवंडीमध्ये खेळत असताना अतिशय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची नक्कीच ओळख राहिली ती तात्या शेट या मैदानामध्ये गोलंदाजी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. सराव आपण पाहू शकता. लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. निश्चितच आज इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. निश्चितच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सातत्यानं दुमदुमून जाणारी ही डोळे नगरी आपण पाहत असाल. ही श्रीमंती आहे मित्रांनो डोळेकरांची. ही श्रीमंती आहे सन्माननीय निवृत्ती मगर सरांची, रुपेशजी जाधव सरांची आणि संपूर्ण डोळेकरांची ही भूषणाबळ श्रीमंती आपण पाहतोय. मंचावरती सातत्यानं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर सातत्यानं प्रेक्षक राजाचं भरपूर सारं प्रेम या स्पर्धेला मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांना निश्चितच आवर्जून उल्लेख करेल, डोळे हे अतिशय मोठं गाव मित्रांनो. या गावामध्ये आपण पाहत असाल हिंदू मुस्लिम भाई भाई हा ऐक्याचा नारा सातत्यानं दिला जातो आणि खऱ्या अर्थानं हा संदेश आपल्या देशानं जगाला दिला. हिंदू मुस्लिम भाई भाई एकत्र राहत असताना खऱ्या अर्थानं गुन्ह्या गोविंदानं राहणारे हे गाव, खऱ्या अर्थानं डोळे गावाचं सातत्यानं नाव मोठ्या मंचावरती मोठ्या पटलावरती घेतलं जातं. भूषणाबळ स्वराज 11 डोळे आयोजित डोळे चषक 2023 चा थरार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सन्माननीय दीपकजी सुतार सर. धन्यवाद. नक्कीच 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वराजचे 11 डोळे संघाची धावसंख्या 2 विकेट गमावल्यात आणि धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली. ओव्हर क्रमांक तिसऱ्याला झाली आहे सुरुवात आणि तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी सौरव या गोलंदाजावर दिली. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन. इनफिल्ड मध्ये आपल्याला 4 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. कव्हर त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट 2 स्लिप देखील पाहायला मिळतात. पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हरचा गती कमी केली आहे. शॉर्ट लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला, ऑफ स्टंपच्या बाहेर होता मात्र संपर्क करता आला नाही. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक तिसऱ्याला केली आहे. गोलंदाज सौरव यांनी सुरुवात. थोडासा संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये स्वराजचे 11 डोळे संघाला, कारण का सुरुवातीला 2 विकेट लवकर गमावलेत स्वराजचे 11 डोळे संघाने. तरी देखील त्यांच्याकडे अजूनही बॅटर आहेत. ज्याला पीटीसीचा स्टार खेळाडू म्हणतात तो अतिश गोडविंदे अजूनही मैदानाच्या बाहेर खेळाडू कक्षामध्ये आहे. मागच्या 2 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांनी जिंकली होती. आता सध्या किलपट्टीवर केतन आणि त्यानंतर त्याच्यासोबत नॉस्टेक एडवर सलमान आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करत असताना सौरभ. राईट हँड ओव्हर द विकेटने सौरभ यांचा पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये, त्याच्या डोक्यावरून चेंडू बॉर्डर लाईनच्या बाहेर येतो. या इनिंगचा पहिला षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतो ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आला. या बिल्लीस थोडासा शॉर्ट लेन चेंडू होता त्याला उडवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ 6 धाबांसाठी. प्रयत्न खूपच चांगले केले क्षेत्ररक्षण मात्र झेल पकडता आला नाहीये. मात्र त्यांच्या प्रयत्नांना दाद नक्कीच द्यावी लागेल. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या धावपलकावर जाऊन पोहोचती ती 15 वर. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न अपील केली आहे, सहमती दिली आहे ना. विकेट क्रमांक 3 गमावताना स्वराज 11 डोले संघ. धन्यवाद.
मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत. सातत्यानं आपल्याला प्रेम पाहायला मिळतंय. सन्माननीय निवृत्तीजी मगर सर आणि रुपेशजी जाधव सर यांच्या माध्यमातून लाडक्या मान्यवरांना सप्रेम भेट दिली जाते. त्याचबरोबर डोळेकरांचं प्रेम सन्माननीय महेशभाई पाटील आणि त्याचबरोबर तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व किंग मेकर ऑफ ठाणे सन्माननीय सुजितजी पाटील अर्थातच तात्या, तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व या मान्यवरांना डोळेकरांच्या वतीनं ही प्रेमाची भेट दिली जाते. निश्चितच आपण पाहत असाल सुंदर भेटवस्तू आणि खऱ्या अर्थानं तात्यांचं छायाचित्र असणारी ही फ्रेम आपण पाहू शकाल. त्याचबरोबर महेशभाई पाटील कल्याण डोंबिवलीचं हे युवा नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवलीचे भाग्यविधाते युवा डॅशिंग नेतृत्व सन्माननीय महेशभाई पाटील यांचा निश्चितच ही भेटवस्तू दिली जाते. त्यांचं सुद्धा छायाचित्र असणारी ही फ्रेम आपण पाहू शकाल. सन्माननीय निवृत्तीजी मगर सर त्याचबरोबर रुपेशजी जाधव आणि संपूर्ण डोळेकरांच्या वतीनं ही सप्रेम प्रेमाची भेट. थँक्यू डिशे, ज्याची चर्चा केली स्टार ऑफ पीटीसी अतिश गुडविंदे मैदानामध्ये आल्यानंतर त्याने चौकाराने आपलं खातं ओपन केलं. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. मागच्या 2 मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा हा खेळाडू चमकेल का या मॅच मध्ये? यावेळेस फुल टॉस चेंडू पुल केलाय. मनगटाचा वापर करून डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक नाहीये. चेंडू दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक चौकार. अतिश गुडविंदे ऑन फायर. डोले संघ त्या संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. बॅटर अतिश गुडविंदे याचा. ओरचा शेवटचा चेंडू गोलंदाज शुभमच्या माध्यमातून त्याच्या समोर अतिश गुडविंदे. चौकारांची ट्रिक पूर्ण करेल का? खूपच चांगला कव्हर ड्राय आणि आजच्या दिवसातील चौकारांची ट्रिक आपल्या नावावर करत असताना स्टार ऑफ पीटीसी डायमंड खेळाडू आणि या चौकारांच्या हॅट्रिक साठी निवृत्ती मगर सर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. ओव्हर क्रमांक 3 ठिकाणी समाप्त झाले. आपण पाहू शकता ओव्हर क्रमांक 3चा शेवटचा चेंडू खूपच चांगला कव्हर ड्राय आपल्याला पाहायला मिळाला. क्लास दाखवला अतिश गुडविंदेने आणि सलग 3 चेंडू मध्ये 3 चौकार आपल्या नावावर करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 गडी बाद असताना 27 वर. ज्या खेळाडूची आपण चर्चा केली तो मैदानामध्ये आल्यानंतर त्याच्या बॅट मधून आपल्याला चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळाली. जरी 3 विकेट गमावल्या असल्या, लो स्कोरिंग सुरू होती, तरी मात्र त्या संकटातून बाहेर काढताना चांगली बॅटिंग करताना आपल्याला हा स्टार खेळाडू पीटीसीचा म्हणून ज्याची ओळख आहे तो अतिश गुडविंदे आपल्याला पाहायला मिळाला. करंट रनचा विचार केला तर 9.00 च्या हिशोबाने 3 ओव्हरमध्ये 27 धावा जमा केल्यात. सुनीत 3 ओव्हर बाकी आहेत. मी सुरुवातीला चर्चा केली की पार्टनरशिपची गरज आहे मोठ्या धावसंख्येसाठी. धावसंख्या 27 वर 3 गडी बाद 3 ओव्हर समाप्त. या स्पर्धेचा आनंद घेताना महेशभाई पाटील कल्याण डोंबिवलीचे नगरसेवक आणि त्यांच्या सोबतच सुजित पाटील म्हणजेच आपले लाडके तात्या शेठ या स्पर्धेचा आनंद घेताना आमच्या मुख्य व्यासपीठावर पाहायला मिळतील. त्यांचं पुनश्च एकदा करूया हार्दिक स्वागत. जाऊया ओव्हर क्रमांक 4 झाली सुरुवात. 4थ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज विशालवर दिली आणि स्ट्राईक एनवर यावेळेस सलमान आपल्याला पाहायला मिळतोय. राईट हँड ओव्हर विकेटने पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पिचिंग झाल्यानंतर कुठल्या प्रकारचा चेंडू बाउन्स झाला नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली मागच्या दिशेने. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक 4 गोलंदाज विशालने केली आहे सुरुवात.
जोपर्यंत अतिश घोडविंदे सारखा स्टार प्लेअर मैदानामध्ये तोपर्यंत कानली स्पोर्ट साठी थोडीशी धोक्याची घंटी वाजतच असेल. त्याच्याकडे क्लास आहे. मागच्या 3 चौकारांनी तो क्लास त्यांनी दाखवलाय. कित्येक स्पर्धांचा अनुभव त्याच्याकडे आहे. भिवंडी ठाणा पंचांकडे दाद मागितली मात्र सहमती दिली नाही. चर्चा करत होतो आतिश घोडविंदेची जो सध्या नॉन स्ट्राईक एंडवर आहे. भिवंडी प्रीमियर लीग खेळलाय. ठाणा प्रीमियर लीग मध्ये देखील मलंगड असोसिएशनचं टीमचं नेतृत्व करत असताना देखील चमकला होता आणि आता मॅगी 11चं नेतृत्व देखील करत असताना आपल्याला पाहायला मिळेल बाली ट्रॉफी मध्ये. आणि नेहमीच स्वराज्य 11 डोलेचं देखील नेतृत्व करत असताना त्याची बॅट वाजत असते. तो सध्या नाराज असेल कारण का त्याच्या बॅटमधून 3 चौकार आलेत मात्र तो नॉन स्ट्राईक एंडवर आहे. आणि या ठिकाणी स्ट्राईक एंडवर विशाल या गोलंदाजाने मात्र सलमान या बॅटरला 3 चेंडू डॉट काढलेत. अतिशय चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या ओव्हरचे 3 चेंडू डॉट प्रतिउत्तर दिले गोलंदाज विशाल याने. राईट हँड ओव्हर तो विकेटने. पुढचा चेंडू यावेळेस उडवलाय मिस टायमिंग शॉट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कॅचचं पतन. विकेट क्रमांक 4 गमावताना 27 या धावसंख्येवर स्वराज्य 11 डोले संघ. चौथं विकेट गमावलंय 27 या धावसंख्येवर. खूपच चांगली दर्जेदार गोलंदाजी विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला 3 चेंडू डॉट त्यानंतर चौथ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आणि विकेट गेल्यानंतर मात्र नवीन बॅटर शानू मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी कानमंत्र दिलेत अतिश घोडविंदे याने. स्ट्राईक त्याच्याजवळ असणं खूपच गरजेचं आहे. त्याच्याकडे क्लास आहे. त्यांनी क्लासचं रूपांतर 3 चौकारांनी आपल्याला दाखवलंय मात्र त्यावेळेला या ओव्हरसाठी त्याला नॉन स्ट्राईक एंडवर जास्त वेळ उभं राहावं लागतं. मॅच थांबवायचे नवीन मान्यवर आमच्याशी जोडले गेलेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आपण पाहतात स्वराज्य 11 डोले आयोजित डोले चषक 2023 हे पर्व. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इताडे गावचं खऱ्या अर्थानं युवा नेतृत्व, डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी सन्माननीय जगनदादा पाटील साहेब यांचं शुभागमन होत आहे स्पर्धेच्या वतीनं. आणि सन्माननीय निवृत्तीजी मगर सर त्याचबरोबर रुपेशभाई जाधव आणि संपूर्ण डोळेकरांच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहतात डोले चषक 2023 हे पर्व. मॅच सुरू आहे आजच्या दिवसातील अंतिम. मीनाक्षी स्पोर्ट कानली आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज्य 11 डोले बॅटिंग करत असताना यावेळी स्क्वेअर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. त्या ठिकाणी शतरक्षक नाही मिळतील 4 धावा. पाचव्या चेंडूवर चौकार येतो शानूच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 21 वर. यावेळी रिव्हर्स शॉट केलाय मात्र डीप पॉइंट मध्ये शतरक्षक. त्या ठिकाणी थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. एक सिंगल धाव येते. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 34 समाप्त होते आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वराज्य 11 डोले संघाची धावसंख्या 32 वर. 4 गडी बाद. अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत आणि अतिश घोडविंदे सारखा प्लेअर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा जर विचार केला मयूर, विशाल, त्यानंतर सौरभ आणि विशाल या 4 गोलंदाजाने मात्र आतापर्यंत 32 धावा खर्च केलेत आणि 4 विकेट देखील प्राप्त केलेत. करण रनचा विचार केला तर 8.00 च्या हिशोबाने आतापर्यंत स्वराज्य 11 मॅच थोडीशी थांबवायची. थँक्यू सर. निश्चितच मंचावरती आपण पाहत असाल यंग डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी इताडे गावचे सरपंच सन्माननीय जगनदादा पाटील यांचं शुभागमन झालंय.
साहेबांचा यथोचित मान सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी डोळेगावची एवन जोडी अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सर्वा सन्माननीय निवृत्तीजी मगर सर, त्याचबरोबर रुपेशजी जाधव, त्याचबरोबर संपूर्ण मान्यवरांना विनंती करतोय सन्माननीय जगनजी पाटील साहेब यांचा त्याचबरोबर सातत्यानं या रंगमंचाची श्रीमंती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण ज्या व्यक्तिमत्वाची वाट पाहत होतो त्या व्यक्तिमत्वाचं शुभागमन होत आहे. सन्माननीय रवीजी पाटील साहेब यांचं शुभागमन होत आहे. निश्चितच लाडकं व्यक्तिमत्व रवीजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान निश्चितच आपल्या मंचावरती केला जाईल. मंचावरती नागेशजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. नागेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. मी निवृत्तीजी मगर सर आणि रुपेशजी जाधव सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नागेशजी पाटील सर यांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. निश्चितच नाग्याचा ढाबा हे हॉटेलचे सर्वे सर्वा साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. त्याचबरोबर मंचावरती प्रदीपजी हलके साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मी निवृत्तीजी मगर सर आणि रुपेशजी जाधव सर यांना विनंती करतोय साहेबांचा यथोचित सन्मान आपल्या मंचावरती केला जावा. मंचावर आहेत बादसाई गावचे निश्चितच लाडकं व्यक्तिमत्व उपसरपंच साहेब दिलीपजी जाधव सर उपस्थित आहेत. सन्माननीय रुपेशजी जाधव सर यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती केला जाईल. पुंडलिकजी गोरले साहेब, मंचावरती आपण पाहू शकाल मान्यवरांची मांदियाळी सातत्यानं. अर्थातच थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सर्वांना जोडलं गेलेलं लाडकं व्यक्तिमत्व नगरसेवक साहेब सन्माननीय रवीजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या मंचावरती निश्चितच केला जाईल. मी निवृत्तीजी मगर सर आणि रुपेशजी जाधव सरांना विनंती करतोय सन्माननीय रवीजी साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो दिला जातोय. होतोय धन्यवाद. सर्व लाडक्या मान्यवरांचं पुनश्च एकदा शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक स्वागत करूया. जाऊया विद्यमान सामन्याकडे. मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स दीपकजी सुतार सर. धन्यवाद.
5वं षटक प्रगती पथावर, धावसंख्या 33 वर. या वेळेस अजून एक सुंदर चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून एक महत्वाची विकेट होती ती बाद झाली आणि त्यानंतर अजून एक झटका बसताना विकेट क्रमांक 6वी गमावली स्वराज्य 11 डोले संघाला. महत्वाची विकेटची चर्चा आपण केली. अतिश गुडविंदे याची विकेट खूप महत्वाची होती. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि कॅच आउट होऊन परतावं लागलं. आता जर आपण विचार केला तर धावसंख्या 5वं षटक प्रगती पथावर असताना जाऊन पोहोचली ती 33 अंकावर. 6 गडी बाद. सहावी विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला साहिल त्यानंतर शिरताजने जास्त धावा जमा केल्याने एका पाठोपाठ एक विकेट घेतला. त्यानंतर मात्र मध्यंतर कालामध्ये आतिश गोडविंदेची बॅट वाजली त्याला देखील परतावलं आणि आता मात्र सोहेल शेख स्ट्राईक एंडवर राईट हँड उर्दू विकेटने यावेळेस खूपच दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे दाद मागितली मात्र सहमती दिली नाही. अजून एक चांगला चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत आणि त्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट घेत एक सिंगल धाव मयूर या गोलंदाजाने खर्च केली. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूपच चांगली दर्जेदार गोलंदाजी मयूरने केली होती. तोच मयूर यावेळेस या मॅच मध्ये चमकताना. यावेळेस डाऊन द ग्राउंड ताकदीचा वापर इलेव्हेशन देखील प्रॉपर होतं. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. षटकार. चेंडूला लॉप करून दिला समोरच्या दिशेने 6 धावांसाठी. या 6 धावेनिशी सोहिलने आपलं खातं ओपन केलं आणि संघाची धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचली. 5वं षटक प्रगती पथावर असताना यावेळी मयूरच्या विरोधात खराब चेंडूवर सोहिलच्या माध्यमातून एक देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचा शेवटचा चेंडू गोलंदाज मयूरच्या माध्यमातून नॉन स्ट्राईक एंडवर आणि स्ट्राईक एंडवर सोहिल अशी जोडी खेळपट्टीवर 6 विकेट गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते राईट हँड उर्थ विकेटने. यावेळेस अजून एक धमाका. मिड विकेटच्या डोक्यावरून उंच आणि लांबच लांब चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 6 धावा. धन्यवाद. सर्व लाडके मान्यवर आपण पाहत असाल निश्चितच या स्पर्धेला सर्वांनी भेट दिली आणि खऱ्या अर्थानं या संपूर्ण सोहळ्याला एक रंगारंग
नक्कीच शतरक्षक असता तर कॅच असती. इनफिल्ड मध्ये चेंडू हवेमध्ये होता. चांगली गोलंदाजी आपल्याला तात्या शेठ यांची पाहायला मिळते. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण पाहतात स्वराज्य 11 ढोले आयोजित ढोले चषक 2023 हे पर्व. हे मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना या स्पर्धेमध्ये स्वतः मैदानामध्ये उतरून या स्पर्धेमध्ये क्रिकेटचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस गोलंदाजी करत असताना आमचे मान्यवर जगन शेठ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करत असताना तात्या शेठ. यावेळेस लोअर फुलटच चेंडू, विकेटचं पतन असंच म्हणावं लागेल. मात्र तात्या शेठ बॅट सोडायला तयार नाहीत, कारण का कित्येक वेळानंतर मात्र मैदानामध्ये स्वतः खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच BPL मध्ये जॉयकुमार आणि कंपनी ही मॅच हा त्यांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. त्यामध्ये भावेश पवारची देखील निवड झाली आहे. प्रतीक पाटील, भावेश पवार हे दिग्गज खेळाडू तात्या शेठच्या त्या टीम मध्ये जॉयकुमार अँड टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस शॉर्ट अँड फुल आणि आज चौकार तात्या शेठच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. हे मान्यवर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले जात असताना आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतील. एवन सोडी या स्पर्धेची ज्यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा साकारली गेली ते म्हणजे निवृत्ती मगर सर आणि त्यांच्यासोबत रुपेश दादा जाधव यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या डोल्याच्या क्रीडानगरीमध्ये मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. डीजे तर सर्वांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं हार्दिक स्वागत. ओव्हर क्रमांक 5 संपल्यानंतर धावसंख्येचा जर विचार केला तर बॅटिंग करत असताना स्वराज्य 11 ढोले संघाची धावसंख्या 45 वर 6 गडी बाद आणि शेवटच्या ओव्हरला झाली सुरुवात. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी दिली गोलंदाज ऋतिक यावर आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडला आपल्याला शानू पाहायला मिळतोय. राईट हँड राऊंड द विकेटने पहिला चेंडू
अपील केली आहे मात्र सहमती दिली नाहीये. पण रिप्ले मध्ये पाहू शकतो कशा पद्धतीने टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला होता. अँगल क्रिएट होताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच टप्पा पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला, बाउन्स देखील झाला होता. डॉट चेंडूने ओव्हर क्रमांक 6 ऋतिक या गोलंदाजाने सुरुवात केली आहे. या बिल्लीस खोदून काढले चेंडूला. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल धाव येते शानूच्या खात्यामध्ये. एका सिंगल धावीच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 अंकावर. विकेट टिकून खेळता आलं नाही. हेच या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 6 ओव्हरची मॅच असताना पार्टनरशिप करणं गरजेचं होतं. सुरुवातीला 2 विकेट लवकर गेल्यात. त्यानंतर अतिशने मध्यंतरामध्ये सामन्याला कुठेतरी कलाटणी दिली होती, त्याची विकेट देखील गेली. आणि त्यानंतर मात्र लो स्कोर उभारताना या मॅच मध्ये आपल्याला स्वराज्य 11 डोले संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मीनाक्षी स्पोर्ट कांदलीच्या विपक्षामध्ये या वेळेस खूपच चांगला कव्हर ट्राय. डीप मध्ये शतरक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स फरार होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा, दादाचे लढतय सदा साथीनं, दादाच्या लढतय सदा साथीनं, दादाच्या लढतय सदा साथीनं. आदमजी शेख आमच्यापर्यंत जोडले गेलेत. आदमजी शेख यांचं या ठिकाणी आगमन होताना त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. पहिला चेंडू डॉट ऋतिक याचा, त्यानंतर एक सिंगल धाव आणि सिंगल धावने स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर सोहिल शेखच्या माध्यमातून हा देखना फटका. 4 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 वर. अर्धशतक पूर्ण झालंय. शेवटची ओव्हर सुरू आहे. बॅटिंग करत असताना स्वराज्य 11 डोलीची आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये चर्चा सुरू आहे की सोहिलची कुठल्याही प्रकारचा सराव नाहीये, तरी देखील मात्र चांगली बॅटिंग करतोय. 4 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस बॅटची एज लागली आहे का याची आपण वाट पाहतोय. तर बॅटची एज लागली आणि चेंडू फाईन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच विचारा करताना की लेग बायचा कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी संपर्क झाला नव्हता असे आमचे नाईक सर सांगत असताना आपण रिप्ले मध्ये देखील पाहू शकता. नक्कीच बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नव्हता. चेंडू जाऊन डोक्याला आदळला होता आणि त्यानंतर फाईन स्टॉप मधून येथील 4 धावा. या 4 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 वर. खूपच चांगली बॅटिंग. या बिल्लीस येतोय डॉट चेंडू. आपण जर सोहेल शेखचा विचार केला तर 5 चेंडू फेस करत असताना त्याच्या खात्यामध्ये 16 धावा आल्यात. चांगली बॅटिंग त्याच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळते. कॉम्बॉक्स मध्ये आमचे गुणलेखक सांगत होते की कुठल्याही प्रकारचा सराव नाही, तरी देखील मात्र आक्रमक शैलीने वादळ आलंय. 6 विकेट गेल्यानंतर एकतर्फी हे युद्ध लढताना आपल्याला सोहेल शेख पाहायला मिळतोय. या इनिंगचा शेवटचा चेंडू. यावेळी शॉर्टलेनचा चेंडू पुल केला आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. येथील 6 धावा. या 6 धावेच्या मतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 60 वर आणि जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता. निवृत्ती मगर सर यांच्याकडून 1000 रुपयाची रक्कम या ठिकाणी दिली जाईल सोहेल शेख यासाठी, कारण का त्यांनी 7 चेंडू फेस केले आणि 7 चेंडू मध्ये वैयक्तिक 22 धावांचं योगदान दिलं. कुठल्याही प्रकारची प्रॅक्टिस नसताना मात्र सोहेल शेख या नावाचं वादळ मैदानामध्ये आलं होतं. नक्कीच सोहेल शेख याची बॅटिंग आपण पाहिली असेल. निवृत्ती मगर सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर आदम शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. त्याचबरोबर शफीकजी शेख यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय.
नेमना लागे यांच्या जोडीचा कमाल केली यांच्या यारीनं कमाल केली यांच्या यारीनं कमाल केली यांच्या यारीनं 272 नंबरची गाडी दादाला लैला भली 272 नंबरची गाडी दादाला लैला भली आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली दुनिया दिवानी झाली याची दुनिया दिवानी झाली दुनिया दिवानी झाली याची दुनिया दिवानी झाली धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी सुतार सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. मित्रांनो, खऱ्या अर्थानं या विभागातील भूमिपुत्र आवाज आणि संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचा आवाज सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळेल. पूर्वार्ध आपल्याला पाहायला मिळाला. पूर्वार्धामध्ये 60 धावा जमवल्या यजमान संघानं आणि 61 धावांचं आव्हान दिलंय. बॅटिंग करत असताना समोरून आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना टीम मीनाक्षी स्पोर्ट्स कांदळी हा संघ. 30 चेंडू 61 धावा बनवायच्या आहेत आणि 36 चेंडू आणि 61 धावा बनवायच्या आहे. 6 षटकांची मॅच आहे आणि या मॅच मध्ये 61 धावांचं आव्हान असेल. विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी असेल. मुकेशजी जाधव साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, त्याचबरोबर हमीदजी शेख यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबर प्रकाशजी फाफे साहेब यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबर निवृत्तीजी मगर सर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकसाठी स्वराज 11 डोळे संघासाठी ही बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आतिश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ओव्हर पिच प्रहार केलाय. फिल्डर अचूक जागेवरती झेल टिपलाय. पहिल्या चेंडूवरती इरादा पक्का, दिलाय धक्का, फलंदाज बाद. विंदे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारद करताना पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत होती. समीर आणि विशाल ही जोडी होती. विशालला मात्र अगदी स्वस्तात परतवलंय. तंबूच्या आश्रयाला जातोय. पहिला फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. बॅट्समन येतोय ऋतिक. साथ देताना पाहायला मिळेल समीरजी. समीर आणि ऋतिक या दोन फलंदाजांना इथून मात्र 61 धावांपर्यंत मजल मारावी लागेल, कारण अगदी पहिल्या चेंडूवरती व्हेरी फर्स्ट बॉल विकेट डाऊन होताना आपल्याला पाहायला मिळतीये. आतिश पुन्हा एकदा सज्ज. आउटस्विंगिंग डिलिव्हरी टप्पा खाल्ल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय. चेंडू येतो डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. ऋतिक टू आतिश असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आतिश गोडविंदे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं मोठं नाव. यावेळेस पुढे सरसावत जाऊन खेळलेला फटका चांगला आहे. कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. फायदा उचलत असताना खेचलेला फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चौकार येतोय. 4 धावांनी धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न. यावेळेस सुद्धा झेलबाद करण्याची संधी आली होती, मात्र शेवटच्या मोमेंटला हाताला चटका देऊन चेंडू खाली ड्रॉप होतोय आणि जीवनदान मिळत असताना फलंदाजाला. बॅटिंग करत असताना ऋतिक पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता. त्यानंतरच्या या चेंडूवरती संधी निर्माण केली होती, मात्र हा झेल ड्रॉप होतोय आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते. स्कोर कार्ड पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड, 5 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आतिश गोलंदाजी करतोय.
स्ट्राईक वरती यावेळेस डावखुरे हाताचा फलंदाज समीर. सलामीसाठी आलेला बॅट्समन आपण पाहू शकाल समीर. मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. 61 धावांपर्यंत डावाला पोहोचवायचं आहे आणि पोहोचवण्यासाठी काय जबाबदारी पार पाडेल हे पाहायचंय. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉलरच्या अगदी डोक्यावरनं सीमारेषेला गवसणी घालणार हा प्रहार. चेंडू सीमा पार. धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. समीर टू आतिश. यावेळेस ओरपी चेंडू प्रहार केलाय. भरपूर ताकद या फटक्यामध्ये आहे मात्र उंची गाठली. एलिव्हेशन नव्हतं. अचूक जागेवरती क्षेत्ररक्षक. पहिलं षटक निश्चितच संपन्न झालं. 9 धावा धावफलकावर 2 गडी बाद 9 धावा. टीम बॅटिंग करत असताना कांदळी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. कांदळी विपक्ष ढोळे अशी मॅच यजमान संघ मैदानावरती खेळतोय. घरचं मैदान आणि या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना आतिश घोडविंदे आणि टीम आपण पाहतोय मैदानावरती. बॅटिंग करत असताना सोहेलचा करिश्मा आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 21 धावांची इनिंग त्याच्या बॅटमधनं साकारली आणि एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना ढोळे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज 11 ढोळे टीम मैदानावरती खेळतीये. अर्थातच निवृत्तीजी मगर सर आणि त्यांच्या मुलाच्या नावानं ही टीम आपल्याला पाहायला मिळते. स्वराज 11 ढोळे. ढोळे चषक 2023चा हा थरार आणि या थराराचा आजचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसातली शेवटची मॅच सादर होतीये. सन्माननीय मुकेशजी जाधव साहेब यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी बक्षीस वाढेल. 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि हे स्पेशल केतन मगर साठी पारितोषिक असणार आहे. केतन मगर साठी हे स्पेशल पारितोषिक मुकेशजी जाधव यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक जर आली तर 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज केतन मगर. पहिला चेंडू ऋतिक साठी. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं सीमारेषेला गवसणी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सुपर स्ट्रोक. गोलंदाज केतन मगर गोलंदाजी मार्क वरती. अतिशय चांगला गोलंदाज आहे मात्र त्याच्यावरती अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवत असताना बॅट्समन स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहत असाल ऋतिकला. यावेळेस ऑन साइडला खेळलाय. शॉर्ट मिड विकेट वरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला अडवलं जातं. सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल. ते 14 या आकड्यावरती 14 ऑन द बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. एक चांगली फाईट चांगलं बॅटल मैदानावरती प्रदर्शित होत असताना 61 धावांपर्यंत पोहोचायचंय. सुरुवात जर आपण पाहिली असेल तर 2 गडी जरूर बाद झाले मात्र धावफलकावर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस ओरपी चेंडू प्रहार केलाय. फिल्डर अचूक जागेवरती. झेल टिपण्याची संधी मात्र हा झेल सुद्धा ड्रॉप होतोय. बराच वेळ चेंडू हवेत होता. हा झेल जेव्हा ड्रॉप झाला त्यावेळेस निश्चितच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधनं सुद्धा नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळाला असेल. झेल ड्रॉप होतोय. घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत. प्रेशर जरूर असेल मात्र अशा प्रकारचे झेल सोडले तर मात्र संघ अडचणीत येऊ शकतो. स्कोर कार्ड पुढे सरकलं. ते 15 या आकड्यावरती 15 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. केतन मगर गोलंदाजी करतोय. स्ट्राईक रोटेट. यावेळेस स्ट्राईक वरती आपण पाहत असाल बॅट्समन स्ट्राईक वरती ऋतिक.
यावेळेस फुल टोच फटका आपण पाहतोय. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न, हा झेल टिपला जातोय. काय जबरदस्त रित्या झेल टिपलाय. खेळ संपलाय. पाहून दुनिया दिवानी झाली आमच्या रुपेश दादाची अदा पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा दादाचे लढतय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं, दादाच्या लढतोय सदा साथीनं. नेमना लागे यांच्या जोडीचा कमाल केली यांच्या यारीनं. कमाल केली यांच्या यारीनं, कमाल केली यांच्या यारीनं. 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. 272 नंबरची गाडी दादाला लैला भली. आमच्या तिसरा घडी तंबूच्या आश्रयाला एक कठीण झेलला निश्चितच सोपं करत असताना पाहायला मिळाला. झेलबाद करतायत निश्चितच स्वराज 11 डोळे संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये फॉर्ममध्ये येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होतीये, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या अगोदरच्या चेंडूवरती जरूर झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र हा कठीण झेल सोपा करत असताना पाहायला मिळाला. निश्चितच मित्रांनो, यालाच क्रिकेट म्हणतात. बऱ्याचदा कठीण झेल पकडले जातात, सोपे झेल सुटत असतात. क्षणात हसवणारं आणि क्षणात रडवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या या रंगमंचावरती अजून एक अध्यायाला सुरुवात झाली आहे. मॅच आपण पाहतोय कांदळी आणि त्यांच्या विरोधात फाईट करत असताना स्वराज 11 डोळे या दोन संघादरम्यान सामना चालू आहे. यावेळेस केतन मगरचा हा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड. बक्षीस वाढलंय मित्रांनो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय केतन मगर, आणि केतन मगरनं जर हॅट्रिक संपादन केली या चेंडूवरती तर मुकेशजी जाधव यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. निश्चितच पारितोषिकांची खैरात आपण पाहत असाल. या मॅच मध्ये मुकेशजी जाधव यांच्याकडनं 5,000 रुपये, विकेट हॅट्रिकसाठी हमीदजी शेख यांच्याकडनं 500 रुपये, प्रकाशजी फाफे यांच्याकडनं 500 रुपये, त्याचबरोबर शफिकजी शेख यांच्याकडनं 500 रुपये, निवृत्तीजी मगर सर यांच्याकडनं 1,000 रुपये. भरपूर सारी पारितोषिकांची खैरात या मॅच मध्ये घरच्या मैदानावरती घरच्या खेळाडूंसाठी पाहायला मिळते. गोलंदाज तयार केतन मगर, 2 चेंडूवरती 2 अस्त्र फेकली आणि या 2 अस्त्रांमध्ये 2 महत्वाचे गडी बाद करताना पाहायला मिळाला. ऑन हॅट्रिक केतन मगर, राईट अमोर द विकेट. यावेळेस हा सुद्धा पायावरती वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. जरूर सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा लेग बाईचा येतोय. अभांतरची एक धाव फलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 16 या धावसंख्येवरती. सर्वांचं हार्दिक स्वागत, सर्वांना सुप्रेम नमस्कार. आपण पाहतात स्वराज्य 11 डोले आयोजित डोले चषक 2023 हे पर्व, स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अंतिम मॅच. आयोजकांचा संघ स्वराज्य 11 डोले आणि त्यांच्या विपक्षामध्ये मीनाक्षी स्पोर्ट कांदली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. कॉम्बॉक्समध्ये खाडे सरांचा हा गोड आवाज, शापूर तालुक्यातील अल्ल्यानी गाव आणि तिथून बिलॉंग करत असणारा खाडे सरांनी मात्र 2 दिवस खूपच चांगलं समालोचन ऐकून सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन जिंकलं आणि खेळाडूंना प्रोत्साहित देखील केलं. थँक्यू सो मच. जाऊया मैदानावरती. निश्चितच दीपकजी सुतार सर यांची सुद्धा सुमधुर साथ आमच्या साथीनं कालच्या दिवसापासून होती. खऱ्या अर्थानं 2 दिवसाची सेवा करण्याची संधी या डोळे नगरीमध्ये मिळतीये आणि या संपूर्ण संधीला न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज आतिश, पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा. निश्चितच स्ट्रोक आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थ्रो सुद्धा अचूक येतोय आणि या अनुषंगानं ही एकेरी धाव कंप्लीट केली जाते. 1 धाव येते. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल ते 17 या आकड्यावरती. तिसरं षटक चालू झालंय मित्रांनो. 61 धावांपर्यंत मजल मारायची आहे आणि ही मजल मारत असताना मात्र मध्ये काटा भरून उभे असलेली स्वराज 11 डोळेची टीम मीनाक्षी 11 कांदळी संघाच्या समोर. आतिश गोलंदाजी मार्कवरती. फिरकी पहा मित्रांनो. निश्चितच जादूगारासारखा चेंडू फिरवत असताना टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू जवळ हातभर वळण घेत बाहेर निघतोय.
फलंदाजाला काही काळाच्या आत चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. अतिश गोडविंदे पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर त्या ठिकाणी आहे. झेल टिपला जातोय. अजून एक गडी बाद होईल. टाळ्यांचा कडकडाट. टाकला होता, लेग कटर केला होता, मिस टायमिंग शॉट आणि सुंदर झेल. हे सुंदर रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवर पाहायला मिळतं. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण होतं. युट्यूबच्या माध्यमातून कित्येक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 61 धावांची गरज आहे आणि विकेट क्रमांक या ठिकाणी 4 गमावलंय मीनाक्षी स्पोर्ट कांदली या संघाने. निश्चितच 5वा गडी तंबूच्या आश्रयाला, अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला जातोय. धावफलक स्थिरावलेला आपण पाहत असाल 17 या आकड्यावरती. यावेळेस सुद्धा अतिचा हा चेंडू निश्चितच कॉपी बुक टाईपनं गोलंदाजी करत असताना घरचं हे मैदान, घरची खेळपट्टी, सातत्यानं याच मैदानावरती आम्ही सराव करत असतो आणि या मैदानावरती सातत्यानं आमच्या सरावाला न्याय देणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिश गोडविंदे हा सुद्धा चेंडू आपण पहा जागेवरच खिळवून ठेवत असताना फलंदाजाला सातत्यानं यष्टी रक्षक शिरताज शेख आणि अतिश गोडविंदे यांच्यामध्ये चाललेली खलबत आपण पाहू शकाल. गोलंदाज चेंडू टाकतोय, यष्टी रक्षक चेंडू पकडतोय आणि दोघांमध्ये चाललेला हा खेळ आपण पाहतोय. मध्ये असलेला फलंदाज केवळ दर्शक बनून बॅटिंग करत असताना रोशन बॅटिंग करतोय. 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट येत आहेत. इथून मात्र आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण चढवलंय. और चेंडूला सीमारेषेच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न, मध्ये काटा उभा होता, झेल टिपलाय. दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. आमच्या रुपेश दादाची आता पाहून दुनिया दिवानी झाली. निवृत्ती सारा मित्र दादाचा, दादाचे लढतय सदा साथीनं. दादाच्या लढतोय सदा साथीनं, दादाच्या लढतोय सदा साथीनं. नेमना लागे यांच्या जोडीचा कमाल केली यांच्या याईनं. कमाल केली. आपण रिप्ले मध्ये पाहिलं, स्वतःला बॅलन्स करत त्या ठिकाणी काउकॉर्नर मध्ये सुंदर झेल आणि विकेट क्रमांक 6 गमावला लागलं ते मीनाक्षी स्पोर्ट कांदली या संघाला. खूपच चांगली गोलंदाजी अतिश गुडविंदीने केली, ज्याने पहिले षटक देखील हाताळलं आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 17वर 6 गडी बाद असताना. थँक्यू सो मच दीपकजी. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावफलकावरती आपण पाहत आहे 17 धाबा, तब्बल 61 धाबांपर्यंत पोहोचायचं आहे आणि कसं पोहोचलं जाईल हा मोठा यक्ष प्रश्न बॅटिंग करत असताना कांदळी संघाच्या समोर पडलाय. मित्रांनो, आजच्या दिवसाला निश्चितच या दोनही संघांनी एक चांगली खेळी दाखवली. चांगला खेळ या दोनही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र ऐन बहरामध्ये फॉर्म मध्ये येत असताना स्वराज 11 डोळे टीम मुकेश जाधव यांच्या माध्यमातून गोलंदाज केतनसाठी सुवर्ण सदी. जर या ठिकाणी विकेटची हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सुवर्ण संधी, 3 विकेट आणि 5,000 रुपयाची रक्कम. निश्चितच मान्यवरांची शाबासीची थाप, पाठीवरती प्रेमाचा हात सातत्यानं या स्वराज 11 डोळे संघाच्या पाठीवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू अगदी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न यशस्वी करत असताना ही एकेरी धाव कंप्लीट केली जाते. एक धाव कंप्लीट केली जाईल. धाव फलक पुढे सरकलं ते 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. एका धावेनं निश्चितच स्वराज 11 डोळे संघाला काही अडचण होणार नाही मित्रांनो, कारण 61 धाबांचा डोंगर उभा केलाय. या डोंगराला पार करायचंय. हा डोंगर कशा पद्धतीनं पार केला जाईल यासाठी मोठी उड्डाणं करावी लागतील. निश्चितच अभूतपूर्व फलंदाजीची गरज, चौकार षटकार यावे लागतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहत असाल फलंदाज राहुलसाठी टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंटवरती फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा फंबल आणि त्यानंतर या दुहेरी धावेची संधी मिळाली. 2 धावा येतील. 2 धावांची मदत येते धावफलकाला. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 20 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. 4थं षटक चालू झालंय आणि धावफलकावर 20 धावा. अजूनही विचार करायला गेला तर 41 धावांची आवश्यकता विजयासाठी.
यावेळेस केतन मगरचा हा चेंडू वाईड यॉर्कर स्वरूपाचा आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूला पिच केलं. फलंदाज जागेवरच खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या स्वाधीन. डॉट. या चेंडूवरती उत्तर नव्हतं, चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी सातत्यानं स्वराज 11 ढोळे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यावेळेस हा सुद्धा टोक रशिंग यॉर्कर आपण पाहत असाल. केतन मगरचं कौतुक व्हायला हवं मित्रांनो. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून युवा खेळाडू आहे आणि जबरदस्त कामगिरी केतन मगरच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यॉर्कर पाहायला मिळाला, प्रचंड वेगवान यॉर्कर. या चेंडूवरती उत्तर देता आलं नाही. स्कोर कार्ड आपण पाहू शकाल 22 या आकड्यावरती. आता मात्र संघर्ष वाढत चालला मित्रांनो. अजूनही 39 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील 15. चौदा चेंडू आणि षटकातील 2 चेंडू शिल्लक. यावेळेस हा फुलटो चेंडू आहे, प्रहार केलाय, कोणी फिल्डर त्या ठिकाणी नाही. वेगानं चेंडू सीमारेषा गाठतोय, चौकार. धन्यवाद. मयूरच्या बॅटमधनं चौकार येतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 25 या आकड्यावर. 25 61 धावांपर्यंत पोहोचायचंय आणि 25 धावा फलकावर अद्यापपर्यंत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 चालू आहे. केतन मगर गोलंदाजी करतोय. युवा गोलंदाज, वेगवान मारा, राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा एक यॉर्कर पाहायला मिळतोय. फलंदाजाला निश्चितच अंदाज येत नाही. हा चेंडू सुद्धा आपण पाहतोय. एक धाव जरूर येईल, मात्र हवा तितका आत्मविश्वास फलंदाजाचा पाहायला मिळाला नाही. 4 षटकांची समाप्ती. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 26 धावा. 26. बारा चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय मित्रांनो टीव्ही स्क्रीनवरती JBIN ऑनलाईनची सर्व्हिस. निश्चितच नेटची ही सर्व्हिस आणि खऱ्या अर्थानं जगाला कनेक्ट करण्यासाठी या सर्व्हिसचा वापर सातत्यानं आपण करत असतो. इंटरनेटची संपूर्ण सुविधा आपल्याला पाहायला मिळत असते. कनेक्ट विथ अस, वी विल कनेक्ट यू टू द वर्ल्ड, हे त्यांचं ब्रीदवाक्य आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस हा चेंडू आपण पाहू शकाल. पंतांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते धावबादच्या स्वरूपात. अजून एक हादरा. दुष्काळात 13वा महिना. संघाचा जातोय. सातत्याने एका पाठोपाठ एक हादरे मिळत असताना 61 धावांचं आव्हान होतं आणि आव्हानासमोर निश्चितच डाव गडगडताना पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना कांदळी संघ मैदानावरती खेळतोय. एका पाठोपाठ एक विकेट जात आहेत. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला होता, मात्र एका डायरेक्ट हिटवरती फलंदाज धावबाद होतोय. धाव घेण्याचा मोह आवरला नाही आणि या मोहापायी मात्र बळी होतोय. फलंदाज जातोय. नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होतोय. मनीष आणि त्याच्या साथीनं फलंदाज मयूर ही जोडी मैदानावर. मनीष आणि मयूर एकाच नावराशीची नावं असलेले 2 खेळाडू मैदानावर. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज साहिल शेख. निश्चितच PTCचा हा एक डायमंड खेळाडू साहिल शेख गोलंदाजी मार्कवरती. पडगा टेनिस क्रिकेट असेल, भिवंडी टेनिस क्रिकेट असेल, संपूर्ण ठाणे जिल्हाभर ज्या खेळाडूच्या नावाची निश्चितच चर्चा आपल्याला पाहायला मिळते. साहिल शेख अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस मयूरसाठी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सरळ खेळलेला फटका आपण पाहतोय. निश्चितच जाऊन यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय, मात्र या दरम्यान ही सिंगल धाव कंप्लीट केली जाते आहे. एक धाव घेण्याची संधी मिळाली आणि या एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डला पुढे घेऊन सरकवलं, जाऊन पोहोचलं ते 28 या आकड्यावर. 28 ऑन द बोर्ड. एका धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मित्रांनो 61 धावांपर्यंत जायचं असेल तर मात्र अभूतपूर्व फलंदाजी करावी लागेल. मोठ्या प्रहारांची निश्चितच नितांत गरज. स्कोर कार्ड वरती अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 28 धावा पाहायला मिळतात. यावेळेस हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरची एक धाव धावफलकावर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 29 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावर. आपण पाहतोय मित्रांनो स्वराज 11 ढोळे आणि शंभूराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ढोळे चषक 2023. अर्थातच निवृत्ती मगर सर, त्याचबरोबर रुपेशजी जाधव सर आणि संपूर्ण स्वराज 11 ढोळे आणि ग्रामस्थांची ही भूषणाबळ. भरपूर मोठी मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. गेल्या 2 दिवसापासून खऱ्या अर्थानं मला सुद्धा सेवा करण्याची संधी मिळते. अगदी या संपूर्ण प्रेमाचा एक घटक होण्याची संधी मला सुद्धा मिळाली. यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला षटकातला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या. निश्चितच या चेंडूवरती सिंगल धाव येते. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 30 या आकड्यावरती. एका बाजूने जर आपण विचार केला तर या मॅच मध्ये संपूर्ण कमांड आणि संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित करत असताना यजमान संघ मैदानावरती खेळतोय. कारण विकेटचा जर विचार केला तर तब्बल 7 विकेट तंबूच्या आश्रयाला. जवळ अर्धा रस्ता अजून पार करायचा आहे. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं कोण जिंकेल. मात्र सद्यस्थिती जर आपण विचार केली तर खऱ्या अर्थानं स्वराज 11 ढोळे संघानं स्वराज्य आणि आमच्या राज्यामध्ये इलाका हमारा धमाका हमारा मैदानावरती खेळ चांगला दाखवलाय. आजचा दिवस ज्या संघानं गाजवलाय ते संघ 2 एकमेकांसमोर खेळतायत. एका बाजूनं कांदळी आणि दुसऱ्या बाजूनं ढोळे. आजूबाजूच्या गावातील एकाच परिसरातील या 2 टीम. यावेळेस आपण पाहतोय चेंडू चांगला येतोय साहिल शेखच्या माध्यमातून आणि हा चेंडू सुद्धा डॉट. या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचं उत्तर देता आलं नाही. साहिलचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र व्यवस्थित मिडल होत नाहीये आणि या चेंडूवरती केवळ एकच धाव येईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण होतील का? निश्चितच थ्रो आला होता मात्र कलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 33 धावा. 33. शेवटचं षटक येतंय मार्गस्थ. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आता मात्र विजय दृष्टिक्षेपामध्ये येत असताना स्वराज 11 ढोळे संघाच्या, कारण विजयाच्या समीप जात असताना पाहायला मिळते गोलंदाजी जर आपण पाहिली असेल तर भेदक पाहायला मिळाली. पहिल्या 5 षटकामध्ये केवळ 33 धावा खर्च करत असताना 7 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला आणि त्यानंतर या शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आता मात्र विजय जर मिळवायचा असेल तर मात्र निश्चितच सिंह गर्जना करावी लागेल. बॅटिंग करत असताना बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. बऱ्याच काळापासनं तंबूत बरेच फलंदाज समोरून तंबूत गेले, मात्र स्वतः खेळपट्टीचा ताबा धरून खेळत असताना मयूरला आपण पाहतोय. साथ देताना फलंदाज मनीष आहे. या 2 फलंदाजांना अभूतपूर्व खेळ करावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती शानूला आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. काय घडेल मैदानावरती?
पहिला चेंडू बॅटची कडा, निश्चितच फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा, चेंडूला स्टॉप करण्यात यश मिळवलंय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाबेसाठी सुद्धा रवाना होत आहेत आणि या 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांची मदतीत धाव फलकाला धाव फलक पुढे सरकलं, ते 35 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धाव फलकावर. शानू गोलंदाजी करतोय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका जर लागोपाठचा आला तर कदाचित सामन्यामध्ये जान ठोक होऊ शकताय. मात्र जर एखाद 2 चेंडू डॉट आले तर मात्र विजय निश्चित होऊ शकतो स्वराज 11 डोळे संघाचा. यावेळेस सन्मानपूर्वक खेळून काढलंय. अशा पद्धतीनं निश्चितच चेंडू टाकले गेले तर विजय मात्र निश्चितच कोणीच रोखू शकणार नाही. स्वराज 11 डोळे टीम मैदानावरती, स्वतःच्या मैदानावरती निश्चितच ताकदीनं खेळली. घरच्या मैदानावरती आम्ही प्रॅक्टिस करतो आणि हे मैदान आमचं आहे. इलाका हमारा और धमाका भी हम ही करेंगे. मैदानावरती करत असताना स्वराज 11 डोळे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आपण पाहू शकाल. अतिश गोडविंदे, शिरताज शेख, साहिल शेख, सोहेल शेखचा करिश्मा सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळाला. सलमानला आपण पाहिलं, एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. त्याचबरोबर शानू गोलंदाजी करतोय. अतिशय चांगली शानदार खेळी स्वराज 11 डोळे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस मित्रांनो. या दुसऱ्या दिवसामध्ये आपण आहोत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये आजचा दिवस पोहोचतोय आणि आजच्या दिवसाला सुद्धा गेल्या कालच्या पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेला सुरुवात करत असताना खऱ्या अर्थानं पहिल्या क्षणापासून सेवा करण्याची मला संधी मिळाली. अगदी हृदयाच्या अंतःकरणापासून सन्माननीय निवृत्तीजी मगर सर, त्याचबरोबर रुपेजी जाधव सर, विशेष आभार मानीन आमच्या जीवाभावाचा माणूस सन्माननीय अतिशजी गोडविंदे सर आणि संपूर्ण डोळेकरांचे मनपूर्वक आभार मानेन ज्यांच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली. आजची माझी शेवट. त्याचबरोबर माझ्या साथीनं ज्यांनी आम्हाला आवाज दिला सन्माननीय दीपकजी सुतार सर यांचं मनपूर्वक आभार मानूया. त्याचबरोबर मनपूर्वक आभार आमच्या लाईव्हच्या वाहिनीचं. त्याचबरोबर मनपूर्वक आभार डीजेच्या सुमधुर साथीनं आम्हाला चेतनजींनी दिलेल्या साथीचं सर्वांचं मनपूर्वक आभार मानेन. ही मॅच आपण पाहतोय, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. स्वराज 11 डोळे टीम धन्यवाद. स्वराज 11 डोळे संघ आजच्या दिवसाचा मानकरी ठरतोय मित्रांनो. वेल डन. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. सन्माननीय निवृत्तीजी मगर सर यांची टीम आणि संपूर्ण स्वराज